हे या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच पंचायत समिती व इतर वेगवेगळे विभाग या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या वार्षिक आमसभेमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी मांडल्या। त्या समस्यांमध्ये काही पाणी पुरवठ्याच्या होत्या, काही शेतरस्त्याविषयक होत्या, काही घरकुल विषयक होत्या। तसेच पंचायत समिती असेल किंवा इतर विभागासंदर्भातल्या अनेक वेगवेगळ्या लोकांचे जे अडचणी व प्रश्न जे आहेत ते अत्यंत पोटतिडकीपणे या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। त्यापैकी काही प्रश्नांची उत्तरं, काही प्रश्नांवर काय कार्यवाही करण्यात आलेली आहे हे संबंधित विभागाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। तसेच माननीय आमदार महोदय यांनी सुद्धा अनेक प्रश्नांवर, प्रत्येक प्रश्नांवर आपली जी अडचण होती त्याबद्दल दखल घेऊन योग्य मार्गदर्शन केलेलं आहे। संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत, काही विषयामध्ये बैठका लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तरी त्या अनुषंगाने पुढे बैठका लावण्याचं काम जे आहे ते बीडीओ साहेब करतील आणि संबंधित प्रश्न जे आहेत ते निश्चितपणे हे मार्गी लागतील। अलीकडे माननीय पालकमंत्री महोदय, महसूल मंत्री महोदय यांनी अलीकडे जो मुद्दा होता त्या मुद्द्याच्या अनुषंगाने एक 25 मार्च 2026 रोजी एक 7 दिवसाआधीच एक नवीन GR आलेला आहे, सुधारित धोरण आलेलं आहे। विशेषतः जे शासकीय जमिनीवरचं 1 जानेवारी 2011 आधीचं निवासी प्रयोजनासाठीचं अतिक्रमण होतं, त्यासाठी अतिशय सविस्तर अशा नव्याने आणि आधीचे सगळे GR जे आहेत ते अधिक्रमित करून एक सर्वसमावेशक धोरण 25 मार्च 2026 रोजी एक 8 दिवसाच्या आधी आलेला आहे। आणि त्या धोरणाच्या अनुषंगाने नव्याने तालुकास्तरीय समितीची पण रचना केलेली आहे। त्या धोरणाच्या अनुषंगाने जे काही निवासी अतिक्रमणे प्रलंबित असतील त्यांची पुन्हा एकदा आपण नव्याने तपासणी करू आणि ती तपासणी करून त्या धोरणाच्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त निवासी अतिक्रमण जे आहेत ते मंजूर करण्याचा प्रयत्न करू। दुसरा महत्त्वाचा जो शेतरस्त्यांचा जो मुद्दा आहे त्या अनुषंगाने माननीय आमदार महोदय यांच्याच अध्यक्षतेखाली बळीराजा समिती जी आहे ती आहे। त्याशिवाय आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत जवळजवळ तालुक्यातील 34 ते 35 रस्त्यांची TILR यांच्या मार्फत मोजणी केलेली आहे। या ठिकाणी काही 2-4 रस्त्यांच्या मोजणी अनुषंगाने आणि अतिक्रमण अनुषंगाने सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला होता। मार्च महिना जो असतो तो प्रशासनात साधारणतः सरकारी वसुलीच्या अनुषंगाने टार्गेट असतात, त्या दृष्टिकोनातून जास्त मेहनत करून ते उद्दिष्ट साध्य करावे लागतात। त्यामुळे या मार्च महिन्यात काही मोजणीचे कार्यक्रम झाले नाहीत, परंतु एप्रिल आणि मे या 2 महिन्यात आपण TILR यांच्या मार्फत जे उरलेले सगळे जे हे असतील रस्त्यांची मोजणीचे जे विषय असतील ते निश्चितपणे मार्गी लावू। त्याच्या अनुषंगाने आदेश जो आहे तो सुधारित करून जे रस्ते प्राधान्याने आवश्यक आहेत, तिथे अडचण आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना, त्या बाबतीत आपण TILR यांच्या मदतीने ते रस्ते मोजून घेऊ, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना या अडचणी ज्या आहेत ह्या उद्भवणार नाहीत। या ठिकाणी आपल्या प्रश्नांवर माननीय आमदार महोदयांनी निर्देश दिलेले आहेत, अनेक ठिकाणी त्यांनी सूचना केलेल्या आहेत, तसेच मार्गदर्शन पण केलेलं आहे। काही ठिकाणी बैठका घेण्याचे पण निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने तालुका प्रशासन आणि BDO साहेब माननीय आमदार महोदयांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करेल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्न जे आहेत ते निश्चितपणे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी
सर्वांनी आयोजकांनी मला बोलावलं आणि एक तालुका प्रशासनाच्या वतीने 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या तालुक्यामध्ये सरपंच जे असतील तर सरपंचाच्या गावामध्ये कोणाकोणाच्या गावात नदी आणि घाट कोणते कोणते हरास आहेत हे तुम्हाला माहित आहे का? सरपंच जे आहेत आपले इथले दर्यापूर तालुक्याचे सरपंच आहेत, त्यांच्या गावात नदी जाते, त्या नदीचे घाट कोणते हरास आहेत हे त्यांना माहित आहे का?